ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। पनवेलचे रहिवासी आणि कॉलनी फोरमचे संस्थापक गरड दाम्पत्य सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांच्या या प्रवासातील अनुभव आणि क्षण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत। विशेष म्हणजे त्यांनी लंडन येथील सुप्रसिद्ध स्कॉटलंड म्युझियम मध्ये जाऊन कोहिनूर हिऱ्याला भेट दिली। श्री अर्जुन गरड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या खास क्षणाची माहिती दिली। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ लीना गरड आणि मुलांसह संपूर्ण कुटुंब होते। त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, भारतीय वारशाचा हा अनमोल ठेवा प्रत्यक्ष पाहणे ही आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे। कोहिनूर हिरा आजही जगाचे लक्ष वेधून घेतो। ही आपल्या इतिहासाची अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले। माझ्या मागे जे तुम्ही म्युझियम पाहता, यामध्ये कोहिनूर हिरा आम्ही प्रत्यक्ष बघून बाहेर आलेलो आहे। खरं तर तो भारताचा हिरा असल्यामुळे आम्हाला अभिमान वाटला। त्याचे चोरून आम्ही फोटो घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवत आहोत। आणि कोहिनूर हिरा असं सांगितलं जातं की किंगला तो लकी नाही आहे, म्हणून अशा क्वीनला तो लकी असतो असं म्हणून ऑफिशियली इथे डिक्लेअर केलं। थँक्यू। सध्या गरड दाम्पत्य लंडन मधील विविध पर्यटन स्थळांना भेट देत असून सोशल मीडियावर त्यांचे रोमॅन्टिक फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत। त्यांच्या या फोटोंवर चाहते आणि मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। कोहिनूर हिरा हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे। सुमारे 105 कॅरेट वजनाचा हा हिरा प्राचीन भारतातील गोलकुंडा खाणींमधून मिळाला होता। मुघल सम्राटांच्या तिजोरीत असलेल्या हा हिरा नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि सध्या तो ब्रिटनच्या राजमुकुटात जडवलेला असून लंडनच्या टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवलेला आहे। गरड कुटुंबाच्या या भेटीमुळे आणि सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या फोटोंमुळे त्यांच्या लंडन दौऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। धन्यवाद।